हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण व्यंजन आणि स्वर मिळवून जोडाक्षरी शब्द तयार करूया. बघा हा, ह अधिक य अधिक आ अधिक ला. आता ह आणि हा य हे असं फोडलेलं आहे. याचा अर्थ काय? याच्यात स्वर नाही आहेत. ह यला जोडायचं आहे. आणि कारण काय? य हा पूर्ण आहे. हा बघा, यला आ हा स्वर आहे, तो बाजूला काढला. आता बघा, ह अर्धा म्हणजेच ह लावायचा आणि त्याला य जोडायचा असा. आणि हा आ आहे म्हणजे काना द्यायचा. आणि अधिक ला म्हणजे इथे ला काढायचा. ह्याला. आता बघा, ती पूर्ण आहे, त्याच्यातला स्वर बाजूला काढलेला नाही आहे. ती. च फोडला आहे बघा, याला पण फोडला आहे. च आणि य आणि आ. च य आ म्हणजे या झाला. आणि च इथे स्वर नाही आहे म्हणजे च हा जोडायला हवा, म्हणजे अर्धा च. त्याला काय जोडायचा? य जोडला बघा. आणि आ म्हणजे काना दिला. तिच्या. आता आ जशास तसा लिहायचा. आ. मग अर्धा लिहायचा. मग ह पूर्ण लिहायचा बघा. आणि ई आहे म्हणजे वेलांटी. आम्ही. आता सतला बाजूला आहे का नाही ना, मग तो पूर्ण आता त फोडला म्हणजे तो अर्धा त. य आहे, याला पण फोडला, जोडायचा. आणि त्याला फोडायचा नाही, हा अ आहे तो ह्याच्यात आला. सत्य. तर हे फोडलेले आहेत, ह्याच्यातले स्वर बाजूला काढले. असा जो काठ असतो त्याला समजायचं आपण की त्याच्यातले स्वर बाजूला काढलेत. आणि स्वराला काठ मारायचा नसतो. हा बघा, ई आहे, इथे अ आहे, ह्याला असा काठ मारायचा नसतो. लक्षात आलं? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. अशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे असेल, बघायचं असेल तर मी खाली लिंक देते, त्याच्यावर क्लिक करा. चला, बाय.